इथे दाखल झालेले आहे अमित केनी आणि त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल सागर म्हात्रे अशी सलामीची जोडी बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अर्नला विक्टोरियन्स या टीमच्या दरम्यान आपण पाहतो. जमलेल्या तमाम सर्व क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, तसेच व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवरांचं आणि प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यापर्यंत जोडलेत त्या सर्व लाडक्या प्रेक्षकांचं खरं तर सुकापूर प्रीमियर लीग 2025 मध्ये सरपंच चषक 2025 मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचा सामना कोण बनणार चॅम्पियन मेगा फायनलचा हा सामना आपण खरं तर एन्जॉय करणार आहोत. एक साईडला सिंहगड चॅम्पियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय अर्नाला विक्टोरियन्स. या दोन टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये जरूर रंगताना पाहायला मिळेल. चला मॅच ऑन करायचे. मेगा फायनलचा सामना, पंचांचा इशारा येईल. चला मॅच सुरू करा, जास्त वेळ घेऊ नका प्लीज. शेवटचा सामना आपण बघतोय. मॅच संपली पाहिजे. वैयक्तिक पहिलं सांघिक कोट्यातील पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये चमकेश गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. पहिला चेंडू अगदी गॅप मध्ये एक्झिक्यूट केलाय. चेंडू जाईल सरळ स्वीपर कव्हरच्या दिशेने. वन बाउन्स ओव्हर द लाईन, दॅट्स अ फोर. या दरम्यान आदरणीय सन्माननीय सरपंच सौभाग्यवती योगिताताई राजेश पाटील यांचे ते शुभागमन, त्याचबरोबर प्राची जाधव मॅडम ग्रामपंचायत सदस्य यांचंही सहर्ष स्वागत. आणि याचबरोबर हिराबाई अलुराम शेटकेनी माजी ग्रामपंचायत सदस्या यांचंही इथे आगमन झालंय. या महिला वर्गाचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, कालच 8 मार्च महिला दिन साजरा झाला आणि खरं तर या स्त्री शक्ती नारे म्हणून आज आपण या सर्व महिलांना इथे पाहतोय. त्यांनाही हार्दिक हार्दिक शुभेच्छा महिला दिनाच्या आणि सहर्ष स्वागत. चौकाराने स्वागत केलंय सागर म्हात्रेने. इथे देखील अगदी स्लॉटमध्ये चेंडू होता. शॉर्ट थर्डमॅनला क्लिअर करत चेंडू गोशांकी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. एक धाव जरूर मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाते. टोटल 5 धावा. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करत असताना अर्नला विक्टोरियन्स ही टीम आपण बघतो. बरेचसे RCC भगतवाडी टीममधील सर्व खेळाडू या खरं तर या टीममध्ये खरं तर खेळताना पाहायला मिळतील. अमित केनी खरं तर मागील काही मॅचमध्ये चांगला परफॉर्मन्स राहिला हा खेळाडू, अगदी अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखला जाणारा अमित केनी आता ऑन स्ट्राईक खेळताना पाहायला मिळेल. अमित केनीसाठी पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. क्या बात है, व्हॉट अ कॅच. कॅच ऑफ द टुर्नामेंट, कॅच ऑफ द डे. बट कॅच बा चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे अगदी पाय मला वाटतं सीमा रेषेच्या अगदी तिथे लागला होता. त्यामुळे हा इट्स अ मायटी हिट षटकार. अगदी प्रयत्न चांगला होता पा. असं वाटलं की चेंडू अडवला गेलाय. जसं कॉमेंट्री बॉक्सहून आम्ही पाहतो खरं तर असं वाटलं होतं कॅच प्रॉपर घेतलाय, परंतु सीमारेषा अगदी चला ऑब्जेक्शन घेतलेलं आहे की बॉलरवरती. यस, मॅच ऑन. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी मिड विकेट रिजन मध्ये अमित केनीच्या बॅट मधून हा तडका. A1 क्वालिटीचा दमदार स्ट्रोक. येतोय शानदार षटकार. अगदी लगातार 2 चेंडूवरती हल्ला बोल केला जातोय. जबरदस्त बॅटिंग अमित केनीच्या बॅट मधून येतोय हा दुसरा षटकार. 2 षटकाराच्या साईने धाव फलक फ्लाय होते. टोटल धाव संख्या 17 धावा धाव फलकावरती. पहिलं षटक प्रगती पथावर असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो. अगदी चांगली स्पर्धा आणि स्पर्धा ही अंतिम टप्प्यामध्ये येऊन पोहोचले. मेगा फायनल सामना एक साईडला खरं तर सिंहगड चॅम्पियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना अर्नाला विक्टोरियन्स या दोन टीम दरम्यान बिग बॅटल मैदानाच्या आतमध्ये रंगताना पाहायला मिळेल. यावेळी अगदी रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. गॅप शॉट सिलेक्शन. चेंडू जाईल सरळ अलॉंग द कार्पेटच्या साह्यानं सीमा रेषा पलीकडे. येतोय चौकार. 4 रन.
आणि 4 धाब्याच्या मदतीनं धावा संख्या पुढे जाते. टोटल 21 धावा धावा फलकावरती. 21 विथआउट लॉस. बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स. यावेळी देखील रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. अमित केने आपण पाहतोय अतिशय दमदार बॅटिंग परफॉर्मन्स राहिला आहे खरं तर पहिल्या षटकामध्ये. आणि अशा रीतीनं पहिल्या षटकाची होईल समाप्ती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे बिनबाद. बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघ जाऊन पोहोचलाय ते म्हणजे 22 ऑन अ लॉस. बावीस धावा धावा फलकावरती लागलेत पहिल्या षटकाच्या अखेरीस. अजूनही 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. पहिल्या 6 चेंडूचा खेळ संपन्न झाल्यानंतर अगदी पॉझिटिव्ह सुरुवात करून दिले सलामीवीर बॅट्समनने. चला स्पीडअप करायचं आहे दोन्ही. खरं तर आम्ही टीमला विनंती करू. फिल्डिंग करणाऱ्या टीमला आम्ही विनंती करतोय सिंहगड चॅम्पियन्स आपण त्वरित आपलं क्षेत्ररक्षण सजवा. मेगा फायनलचा हा सामना आपण पाहतोय. तमाम खरं तर क्रीडा रसिकांची गर्दी खरं तर आपण या मेगा फायनलच्या दिवशी पाहतोय. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू अगदी मिड विकेट रिझर्व मध्ये टोलवायचा होता चेंडू. मिस टायमिंग स्ट्रोक. एच अँड टेकन. कॅच घेतले ते सेफ हँड्स. कार्बन कमाल कॅच. पहिला करार झटका बॅटिंग करत असताना सिंहगडच्या अर्नाला खरं तर विक्टोरियन्स संघाला फलंदाज बाद. बिग फिश इन द नेट. अमित केनी सारखा मातबर खेळाडू खरं तर जाल्यामध्ये सापडलाय. विकेटचं पतन. पहिला करार झटका लगत असताना आपण अर्नाला विक्टोरियन्स या संघाला आपण पाहतो. आणि नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सागर खरं तर दाखल झाला इनॅट क्रमांक 3 क्रमांकावरती. नवीन खेळाडू सागर घरत आपण इथे पाहतो 3 क्रमांकावरती दाखल. दुसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये पवन खरं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. यावेळी पहा प्रहार केलाय. विस्फोटक फलंदाजी. पहिल्या चेंडूवर स्वॅग से करेंगे सबका स्वागत. येतोय दमदार हिट. शानदार षटकार. यस थँक यू व्हेरी मच. अगदी मिकी माऊस डोरेमॉन टेंगे कंपनी पूर्णपणे आजच्या दिवसामध्ये खरं तर एन्जॉय करतायत. सिंगापूर प्रीमियर लीग 2025 ही शानदार पर्व खरं तर एन्जॉय करायला मिळते. दमदार स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. राउंड द विकेट. गुडला टेक. फटका देख. चेंडू जातोय सरळ स्क्वेअर लेग बाउंड्री लाईन च्या बाहेर. इट्स क्वालिटी हिट. फ्लॅट हिट. शानदार षटकार. लगातार 3 षटकार टोकलेत फलंदाज सागर घरत या खेळाडूने. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. ज्या प्रकारे चेंडू स्लॉटमध्ये येत आहेत
त्या प्रकारे चेंडू प्लॉटमध्ये करता जाताना पाहायला मिळत आहेत. अगदी शरीरयष्टी पाहिली करता सागरची तर मजबूत शरीरयष्टी आणि फटके देखील आपल्याला मजबूत पाहायला मिळतात. 3 षटकार लगातार इथे ठोकलेले आहेत आणि षटकाराच्या साहाय्याने अकाउंटचा विचार केला तर धाव फलकाचा टोटल 40 धाबा धाबा फलकावरती. अगदी दुसरं षटक प्रगतीपथावर असताना पवनवर अगदी हल्ला बोल केला होते. पहिल्या चेंडूवर विकेट जरूर पवनने मिळवला, त्यानंतर मात्र 3 चेंडूवरती 3 षटकार ठोकलेत. म्हणजेच 18 धावा अद्याप दुसऱ्या षटकामध्ये खर्च करत असताना पवन आपण पाहतो. गोलंदाज पवन आता मात्र इथून फलंदाजीचा मेरिट नुसार तुम्हाला गोलंदाजी करावी लागेल. अचूक टप्प्यावर गोलंदाजी लाईन लेंथ आणि ॲक्युरेसी इथून चांगली ठेवावी लागेल. यावेळी अगदी लेट कटचा फटका, वेट अँड वॉचचा फटका सजवला होता. अगदी ओम खोपकर आपण खरं तर पाहायला मिळत आहेत. एक्स्ट्रा कव्हर रिझनमध्ये फेकी चांगली पाहायला मिळेल. तोपर्यंत एक धाव जरूर मिळेल. एका धाबेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाते. टोटल धावसंख्या आपण पाहतो 41, 41 धावा, एक गडी बाद. म्हणजेच एकंदरीत विचार केला तर चांगली सुरुवात राहिली. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न एज लागून खरं तर गोशांगी क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. अशा रीतीनं दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघ जाऊन पोहोचला. एक बाद 42 धावा धावा फलकावरती. अगदी चांगली सुरुवात राहिली. 21.00 ची सरासरी अद्याप बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघाने जरूर गाठले, कारण 42 धाबा फलकावरती लागलेले आहेत. आता तिसरं षटक घेऊन ओम खोपकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. यंग स्टार क्रिकेट क्लब मोरबे या संघातून बऱ्याचदा चांगली कामगिरी करणारा खेळाडू, एक अष्टपैलू खेळाडू आहे. अगदी सलामीला येताना आपल्याला पाहायला मिळतो. अगदी चांगली बॅटिंग देखील चांगली पाहायला मिळते. ओम खोपकर मैदानाच्या आतमध्ये खरं तर ओव्हर द विकेट गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव अगदी पॉईंटला क्लिअर करत चेंडू ट्रॅव्हल होत असताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 2 धावा जरूर खात्यामध्ये जोडल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं धावा संख्या 44 ऑन बोर्ड, 44 ऑन बोर्ड, 1 विकेट लॉस. बॅटिंग करत असताना आपण पाहू शकाल अर्नाला विक्टोरियन्स चांगली बॅटिंग आणि चांगला परफॉर्मन्स या खरं तर शृंखलेमध्ये आपण पाहत आहोत. गोलंदाज तयार. चला थोडासा स्पीडअप करायचा आहे. अगदी शेवटचा सामना. ओम खोपकर तिसरं षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये अगदी वैयक्तिक पहिलं संघ कोठ्यातील तिसरं षटक घेऊन धावा संख्या 44 धावा फलकावरती. येथून धावा कशा प्रकारे वाचवल्या जातील याचा प्रयत्न जरूर करावा लागेल सिंहगड चॅम्पियन्स या संघाला, कारण धावा संख्येचा जणू काही डोंगर उभारला जाईल की काय असं तरी दृश्य मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या स्थितीला दिसतंय. यावेळी अगदी स्क्वेअर लेग रिझनमध्ये मारण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरीचा प्रयत्न इथं केला जाणार नाहीये. फेकी चांगली राहिली, फिल्डिंग चांगली राहिली आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल. टोटल धावसंख्या आपण पाहतो 45 धावा फलकावरती. चांगली सुरुवात पहिल्या 2 षटकामध्ये. इथून ओम खोपकरला खरं तर चांगली गोलंदाजी करावी लागेल सिंहगड चॅम्पियन्स संघाकडून. धावसंख्येला आळा घालण्याचं काम इथून ओमला जरूर करावं लागेल. मॅचमध्ये आपलं अस्तित्व टिकवायचं आहे तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. अगदी लेट कटचा वेट अँड ऑटचा फटका आपल्याला पाहायला मिळाला. दुहेरी खरं तर डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये 2 धाबा इथं जोडल्या जातील खात्यामध्ये. टोटल धावसंख्या 2 ने पुढे सरसावेल. टोटल 47 धाबा फलकावरती आपण पाहतोय. दमदार सुरुवात राहिली आणि थोडंसं धावसंख्येला आळा देण्याचं काम ओम खोपकर यांच्या माध्यमातून केलं आहे, कारण पहिल्या 2 षटकाचा विचार केला तर पहिल्या 2 षटकामध्ये खरं तर चांगले फटके विक्टोरियन्सच्या संघाकडून षटकार चौकार जरूर ठोकले. या षटकामध्ये अद्याप एकही मोठा फटका नाहीये. मिड ऑफला खेळाडू आहे तिथे चुकी होते, फंबल झाले खेळाडू आणि तिथे मात्र एक धाव कंप्लीट केली. चुकीला माफी नाही. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोनही फलंदाजांकडून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या थांबणार नाही, धावसंख्या पुढे जाईल. टोटल 48 धावा फलकावरती आपण पाहतो. अगदी यॉर्कर चांगला चेंडू उतरला. मिडऑफला खेळाडू आहेत, आत्ता मात्र चेंडूची अडवणी केली जाते. अगदी इकॉनॉमिकल स्पेल कशा प्रकारे हातलायचं याचं प्रात्यक्षिक उदाहरण
देत असताना गोलंदाज आपण पाहतो ओम खोपकर. अगदी 2 चेंडूमध्ये बऱ्याचशा धावा खर्च केल्या होत्या सिंहगड चॅम्पियन संघाने आणि ओम खोपकर आलाय आता मैदानाच्या आतमध्ये आणि तिखट मारा करण्याचा प्रयत्न. अगदी टप्पा खाल्यानंतर उचल घेणारा चेंडू टॅप करायचा होता आणि एज लागून चेंडू शॉट थर्ड मॅनला क्लिअर करत सर तर थर्ड मॅनच्या रिझर्व्हमध्ये गोशांकी क्षेत्र आहे तिथे चेंडू जातोय आणि अशा रीतीनं षटकाची होईल समाप्ती. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकावर धावा 49 बाद बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स. तर अंतिम षटक अजूनही बॅलन्स आहे. 3 षटकाचा खेळ संपन्न झाल्यानंतर टोटल धाव फलकावर धावा बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स टीम जाऊन पोहोचले ते म्हणजे टोटल 49 धावा 1 बाद. चांगली सुरुवात राहिली होती पहिल्या 2 षटकामध्ये. त्यानंतर ओम खोपकर गोलंदाजी मार्कवर आला आणि ओम खोपकरने फक्त 7 धावा खर्च केल्या. अगदी संघाला गरज होती इकॉनॉमिकल स्पेलची आणि ते स्पेल मात्र ओम खोपकर या खेळाडूने हाताळलाय. चला लवकर घ्या, जास्त वॉर्मअप करत बसू नका प्लीज. बघा सूर्य अस्ताला चाललाय, एक मिनिट महत्वाचं आहे, जास्त वेळ घेता तुम्ही. यस जरूर. अतिशय अंतिम चेंडू अंतिम षटक आपण पाहतो. इब्राहिम मात्र सर अगदी मेगा फायनलचा सामना पाहतो. थोडंसं स्पीडअप घ्या, बराचसा उशीर झालाय. तब्बल आपण पाहतो 6 वाजून 20 मिनिटाचा अवधी झालेला आहे. त्यामुळे आम्ही विनंती करू तुम्हाला की आपण त्वरित सामना चालू करायचा आहे. अजूनही सेकंड सत्र बाकी आहे. त्यामुळे कोणत्याही करतर संघाला बॅड लाईटला करतर सामोरे जावे लागणार नाही याच्याकडे काळजी घ्यायची आहे. चला स्पीडअप करा. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन मैदानाच्या आतमध्ये मोहन गोलंदाजी मार्कवर. राइट आर्म राउंड द विकेट, प्रॉपर टाइमिंग, स्वेट साउंड मिडल ऑफ द बैट, गेंद जाएगी सीधा तारामंडल में 6 रन. चला टेंगे गॅम देखील मैदानाच्या आतमध्ये बरेचसे एन्जॉय करतात. मिकी माऊस, डोरेमॉन खरं तर प्रेक्षकांना तल्लीन करण्याचं काम जरूर करतायत. डीजे मास्टर डीजे नितीन यांच्या माध्यमातून देखील अतिशय चांगलं सुमधुर गीत त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं. षटकार डोकलाय पहिल्या चेंडूवर. स्वॅक्स करेंगे सबका स्वागत. अतिशय दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला फलंदाज सागर म्हात्रेच्या बॅटमधून. अगदी मोहनचं स्वागत केलं. गोलंदाज तयार. अगदी 5 चेंडू अद्याप शिल्लक आहेत षटकामधले. टोटल धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 55. यावेळी देखील प्रहार करण्याचा प्रयत्न. बॅटस्विंग खरं तर चांगली पाहायला मिळाली. अगदी बॅट अँड बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नाही आहे त्यामुळे हा चेंडू डॉट म्हणून घोषित केला जाईल. निर्धाव चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवर षटकार. अगदी आदरणीय सन्मान्य श्री पराग दत्ताराम कदम यांना विनंती आहे, पराग कदम आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष स्वागत. बघा प्रत्येक वर्षी SPLला सदिच्छा भेट देण्यासाठी परागजी कदम यांची उपस्थिती पाहायला मिळते. आर्शिया इंटरनॅशनल लिमिटेड कंपनीमध्ये खरं तर मॅनेजर पदावर असणारे परागजी कदम, आपलं सहर्ष स्वागत. मोस्ट वेलकम परागजी कदम. यस अगदी यॉर्कर पद्धतीचा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. अगदी ना दांडा ना शेंडा, डायरेक्ट बुंद्यामध्ये चेंडू खरं तर टाकला होता. त्यामुळे रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का क्रमांक 2 बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघाला फलंदाज बाद. यस दिदे. थँक्यू व्हेरी मच. वेलकम आहे आपल्याकडे. गोलंदाज तयार. यावेळी पहा पहिल्या चेंडूवर प्रहार करण्याचा प्रयत्न. वाईड इश लॉंग ऑनला खेळाडू तैनात. कार्बन खमाल क्या सेफ फॅन्स. विकेटचं पतन. धक्का क्रमांक 3 बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स संघाला फलंदाज बाद. या दरम्यान आदरणीय सन्माननीय या गावचे पोलीस पाटील हबप अर्थात हरिभक्त परायण आदरणीय सन्माननीय जनार्दनजी पाटील साहेबांचं इथे आगमन झालंय. बघा जनार्दन शेठ पाटील म्हटलं तर या गावची ओळख पोलीस पाटील आणि त्यांचे 3 सुपुत्र त्रिमूर्ती राजेश पाटील, त्यानंतर महेश पाटील आणि खरं तर रुपेश पाटील. त्यांचे पिताश्री जनार्दन शेठ पाटील यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाज मोहन आपण पाहतो. अगदी पहिल्या चेंडूवर षटकार ठोकला. त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. अगदी मोहन या गोलंदाजाचा चांगली गोलंदाजी अद्याप आपल्याला पाहायला मिळते. षटकार ठोकल्यानंतर कमबॅक कशा प्रकारे करायचा याचं उत्तम उदाहरण सध्याच्या घडीला आपण मोहन यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आदरणीय शशिकांतजी पाटील आणि अशोकजी पाटील, शशिकांतजी केनी यांनाही विनंती आहे की आपण यावं.
शशिकांतजी केने, अशोक केने, आपलं सहर्ष स्वागत. इथे मात्र हा बॉल गेलाय डॉट. खूप चांगली मजा नक्कीच आपण पाहतोय. आमचे खरं तर लवजी दिघे कॉमेंट्री करतायत. यस राम द विकेट. हेलिकॉप्टर लगवायचं होता, मिस टायमिंग झाला. एच अँड टेकन. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना अर्णला विक्टोरियन संघाला फलंदाज बाद. थँक्यू डीजे. चला स्पीडअप करा. पहा वारंवार मी तुम्ही विनंती करतोय. खरं तर आपण पाहतोय वेळेचा विचार केला तर 6:25 झाली आहेत आणि आणखी एक इनिंगचा खेळ आपला बाकी आहे, त्यामुळे स्पीडअप करा. चला फिल्डिंग टीम लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवून घ्या आणि बॅटिंग करणारी टीम आता आपली सलामीची जोडी त्वरित दाखल करा. स्कोर आपण पाहतोय जाऊन पोहोचला. पहिल्या सत्रामध्ये जमल्यात टोटल धावा. खरं तर आपण पाहतोय 55 धावा, 56 धाव्यांचा टार्गेट आहे आता बॅटिंग करत असताना. चला स्पीडअप करा. रोशन जाधव, प्रशांत म्हात्रे, आपल्याला विनंती आहे की आपण या आमच्या आता खरं तर आयोजन कमिटीमध्ये जॉईंट व्हा. रोशन जाधव, प्रशांत म्हात्रे यांनी खूप मेहनत केली. गुरुनाथ दादा पोपेटा, आपल्याला ही विनंती आहे. सर्व आमचे आयोजक इकडे यायचे. आता महेश दादा पाटील तुम्हाला आमंत्रित करतायत. चला मॅचला सुरू करूया. अर्थातच महेश केने आपले फलंदाज पाठवा प्लीज. सहकार्याची आता गरज आहे. शेवटच्या क्षणाला सहकार्याची गरज आहे. चेंडू द्या, लगेच चेंडू द्या आपण आयोजक. जा लवकर, नाही तर तुम्हाला चेंडू दिसणार नाही. बघा सूर्यदेव अस्ताला चाललाय. अगदी काही वेळ आहे, मग बॉल कदाचित दिसणार नाही, म्हणून लवकर जा बॅटिंगसाठी. चला लवकर मॅच सुरू करूया. आणि डीजे मास्टर आपण नंतर मॅच संपल्यावर खूप मजा करू, परंतु मॅच लवकर होणे गरजेचं आहे. यस स्पीडअप करा. पहा वारंवार विनंती करतोय गुरुनाथ दादा. चला आता प्लेयरांना वॉर्निंग द्या. खरं तर कारण आपल्याला आणखी बक्षीस समारंभ सोहळा सुद्धा करायचा आहे. पहा आणि तब्बल 6 वाजून खरं तर आपण पाहतोय 27 मिनिटं झाली आहेत. अगदी सूर्य अस्तेला चाललाय, सूर्य मावळत चाललाय. आणि बॅट्समन पहा किती वेळा विनंती करतोय, बॅट्समन लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. बॅटिंग टीम सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये त्वरित दाखल करा. फिल्डिंग पोझिशन आपण पाहतोय क्षेत्ररक्षण पूर्णपणे सजले गेले. पहा बॅटिंग टीम आपली सलामीची जोडी त्वरित मैदानाच्या आतमध्ये दाखल करा. चला पवन दादा लवकरात लवकर इन व्हा. बाजूला व्हा. स्टेज समोरून सर्व प्रेक्षकांनी बाजूला व्हायचं प्लीज. चला मॅचला एक सुरुवात होईल. आमचे पिच रेफरी गुरुनाथ पोपेटा. चला पिच रेफरी गुरुनाथ पोपेटा घाई करा तिकडे मैदानाच्या आतमध्ये. चला दोन्ही फलंदाज मैदानात दाखल झालेत. मॅचला करूया लगेच सुरुवात. तर थँक्यू सो मच तमाम क्रीडा रसिकांचं पुन्हा एकदा आम्ही हार्दिक स्वागत करतो. अंतिम मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. खरं तर अजिंक्य पदासाठी लढत पाहते जिथे एका साईडला संघ पाहायला मिळेल, तर मात्र सिंहगड चॅम्पियन्स आणि त्या संघासमोर फाईट करत असताना अर्नाला विक्टोरियन्स या दोन संघांदरम्यान आपण ही लढत पाहतोय. सेकंड क्षेत्र लक्ष प्रवास करायचा अर्नाला विक्टोरियन्स टीम समोर लक्ष तब्बल 56 धाब्याचा प्रवास मॅचमध्ये करायचा. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये कॉम बॉक्स मधून दोन्ही टीमना शुभेच्छा. या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कोणता राहील? पहिला पूर्वार्ध जिथे अगदी चांगली बॅटिंग पाहिली ते मात्र सिंहगड चॅम्पियन्स टीमच्या सिंहगड चॅम्पियन टीमची आणि त्याच्यानंतर आता सेकंड सत्रामध्ये कशा रीतीने फलंदाजी साकारली जाईल. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज पाहता सागर म्हात्रे. मुख्य ट्रम्प कार्ड केमान. पहिलाच बॉल प्रहार केलाय. फटकाला जवाब पहिल्याच बॉल वरती. हा तडाखा पाहायला मिळतो. पहिल्याच बॉल वरती ठोकलाय दमदार षटकार. क्या बात है. टीट फॉर टॅट. चला डीजेला थोडीशी विश्रांती देऊया. लगेच मात्र मॅच सुरू करा. आता आयोजक कमिटी सांगतायत की लगेच मॅच सुरू करायची आहे, जास्त वेळ घेतला जाणार नाहीये. जबरदस्त सुरुवात केले इथे मात्र टीट फॉर टॅट. नक्कीच मंगेश सुरुवात गोड. पवन कदम हा फलंदाज 56 धाब्याचा लक्ष पार करायचा आणि तो लक्ष मनामध्ये ठेवून आता फलंदाजी करतो. पहिल्याच बॉलवरती षटकाराला चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. प्रत्येक ओव्हरमध्ये प्रहार अटॅकिंग क्रिकेट नक्कीच करावं लागेल, कारण की लक्ष मोठा
गोलंदाज तयार. सेकंड बॉल फुल टॉस अलाउन द कार्पेट ऑन साइडला केलंय. क्षेत्ररक्षक आहे टीप मध्ये उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 7 या आकड्यावरती. 56 धाबेचा लक्ष. पहिलं मेंडेटरी पॉवर सर्कल षटक. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सागर मात्र्याचा वापर मॅच मध्ये केला. पहिल्याच बॉलवरती षटकात. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. स्ट्राईक रोटेट झाली आणि स्ट्राईक वरती फलंदाज पाहायला मिळेल. आदित्य हा फलंदाज सध्या इन ऍक्शन मध्ये. चला थोडा पास केला. सेकंड तिसरा बॉल गोलंदाज आपण बॉलिंग ट्रॅक वरती पाहतोय. सागर मात्रे हा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. समोर आदित्य गोलंदाज तयार. कोलवा टप्पाचा बॉल खोद काम केलंय. क्षेत्ररक्षक आहे टार्गेटचा प्रयत्न. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आले तोपर्यंत संधी साधली आणि या बॉलवरती पुन्हा एकदा सिंगलला प्राधान्य. वैयक्तिक एक धाब्यानं अकाउंट ओपन केलंय. संघाची धावसंख्या पहिली तर संघ जाऊन पोहोचला 8 या आकड्यावरती. प्रहार करावा लागेल. 56 धाब्यांचा लक्ष. प्रवास हा सुखरूपपणे करायचा तर आक्रमण मॅच मध्ये नक्कीच करावा लागेल. हा प्रकार फुल केलाय. फुल अँड सक्सेसफुल. ब्युटिफुल टोकलाय हा षटकार. तर मंगेश आपण बघितलं का महेश दादा पाटील सांगतायत की हा आहे ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है. महेश पाटील सांगितलं हा प्रत्युत्तर खूप चांगला आहे. नक्कीच अगदी चांगला खेळ. मैदानाच्या आतमध्ये फलंदाज तुम्ही पाहता. स्ट्राईक एंड वरती फलंदाज पवन कदम ज्याच्या बॅटमधून 2 षटकार. पहिला आक्रमण खेळ मैदानाच्या आतमध्ये ऑफसाईडला केला. क्षेत्ररक्षक आहेत शॉट मिड ऑफ मध्ये. थोडंसं पम्बलिंग थोडं लेझी क्रिकेट त्याचा लगेच पिनापीट जिथे सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावला. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचला टोटल 15 या आकड्यावरती. सुरुवात चांगली मिळाली बॅटिंग करत असताना सध्या नक्कीच अर्नाला विक्टोरियन्स टीम साठी कारण की फलंदाज पवननं चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारलाय. प्रहार करण्याचा प्रयत्न सुरू होता. पाटण चेंडूचा व्यवस्थित संपर्क झाला नाही. अंतिम बॉल डॉट आला. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या ओव्हरमध्ये दाब आला 15. बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टोरियन्स टीम साठी 56 धाब्याचा लक्ष. आता येणारे 18 बॉल आमचे स्कोर सांगतील. येणाऱ्या 18 बॉल मध्ये अद्यापिक गरज मॅच मध्ये अर्नाला विक्टोरियन्स टीमला 41 धाब्यांची गरज. सामना भरपूर चांगला अजिंक्य पदासाठी लढत याच्यासाठी केलं टास्क की शेवट गोड व्हा आणि अंतिम टप्प्यामध्ये स्पर्धा तुम्ही इथे पाहता. भरपूर चांगली स्पर्धा. SPL धमाका अर्थात सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषकाचे क्रीडांगण तुम्हाला पाहायला मिळतं. 4 दिवस क्रिकेटचं तर्रार पाहिलं. तब्बल 24 संघांचा प्रवास या मॅच मध्ये. आता 2 संघांदरम्यान अद्यापिक प्रवास अजिंक्य पदासाठी. प्रहार केला ऑन साईडला. पडक्या चांगल्या क्षेत्ररक्षक आहेत डीप मिड विकेटला. उचलतील फेकतील तोपर्यंत सिंगलला प्राधान्य. एकेरी दाबेनं संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. सेकंड षटक दुसरा ट्रम्प कार्ड. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज अनिकेत मात्रे याचा वापर मॅच मध्ये केला. प्रहार देखील करावा लागेल. 56 धाब्याचा लक्ष. 18 मध्ये 41 ची गरज होती. पहिल्या बॉलवरती सिंगल आली. आता 17 बॉल 40 धाब्यांची गरज. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. शेवटपर्यंत चांगला खेळ साकारायला लागेल. थोडा पास केला विनंती करेन. शेवटपर्यंत दोन्ही फलंदाजांना चांगला खेळ नक्कीच साकारावा लागेल. गोलंदाज या पुन्हा एकदा अनिकेत मात्रे. प्रहार करण्याचा प्रयत्न. लेंथ लाईन चांगली. चला प्रेक्षक आपण विनंती करेन इथे मात्र हा डॉट चेंडू आलाय. धावसंख्या स्थिर असेल फलकावरती. संघ जाऊन पोहोचला 16 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल ऑफ साईडला खेळलाय. मोठ्या पडक्याची प्रतीक्षा होती. आता सिंगल आली. एकेरी दाबेनं स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक वरती पुन्हा एकदा पवन हा फलंदाज इन ऍक्शन मध्ये. 4 फलंदाजच्या बॅटमध्ये आपण 2 षटकार पाहिले ना. तोच फलंदाज सध्या स्ट्राईक एंड वरती. चांगला खेळ करावा लागेल शेवटपर्यंत. अगदी चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये साकारावा लागेल. पहिलं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं ना तर मेहनतीची पराकष्ट मैदानाच्या आतमध्ये करावे लागेल. प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर लावून द कार्पेट ऑन साईडला केलाय. क्षेत्ररक्षक फंबलिंग झाला. पाका पाला दुसऱ्या धाब्यासाठी पलटवार केलाय आणि बघता बघता 2 धाबा चित्याच्या चपलाईनं कंप्लीट केला. प्रत्येक धाव महत्वाच्या ती जोडण्याचा प्रयत्न सध्या मैदानाच्या आतमध्ये अर्नाला विक्टोरियन्स संघ करता. 2 संघ पुढे सरसावलाय. संघाची धावसंख्या पहिली. संघ 19 या आकड्यावरती. फुल टॉस बॉल
प्रहार केला, फटका चांगला, क्षेत्ररक्षक आहे तिथे मात्र पकडला, चेस संपलाय. पवनचा केला बिग धक्का बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टर्स टीम साठी फलंदाज बाद. थँक्यू सो मच. याच दरम्यान महेंद्रजी वावेकर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत. पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक खरं तर म्हणून ओळखले जातात, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी नगरसेविका आहेत. महेंद्रजी वावेकर यांचे सहर्ष स्वागत. 11 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. पलकावरती धाबा पहिल्या संघ जाऊन पोहोचला. 19 या आकड्यावरती 56 धाब्याचा लक्ष्य. पवनची विकेट मैदानातून बाहेर गेले. आता दबाव हा निर्माण केला जाईल का? बॅटिंग करत असताना अर्नाला विक्टर संघावरती शेवटचा अंतिम बॉल. गोलंदाज अनिकेत मात्रे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती तयार. फुलटॉस बॉल प्रहार केलाय, फटकाला जवाब प्रॉपर पॅटच्या रडार मध्ये. ऑन साइडला तडाखा दिला. अंतिम बॉल वरती मोर. 6 धाब्यांची 2 षटकांचं खेळ समाप्त झालं. 2 षटकांच्या अखेरीस संघ जाऊन पोहोचलाय. तो मात्र 25-25 या आकड्यावरती चित्त चिकाटीनं सध्या संघर्ष मॅच मध्ये करत असताना अर्नाला विक्टोरियन संघ ना संघर्ष ना तकलीफ है. फिर क्या मजा जीने में, मेरे तूफान भी रुक जाएगा जब लक्ष्य रहेगा सीने में. पसीने के साई से लिख के पन्ने कभी कोरे नहीं होते, और जो करते मेहनत पर मेहनत उनके सपने कभी आधे नहीं होते. जो संघ जास्त मेहनत करेल त्या संघाचं स्वप्न पूर्ण होतील. येणाऱ्या 12 बॉल आणि गरज मॅच मध्ये अद्यापिक 31 धावांची गरज. यस मंगेश, 12 चेंडू 31 धावा. चला स्पीडअप करा. 31 धाव्यांची गरज आहे. उर्वरित 2 षटकांचा खेळ बाकी आहे. 2 षटकांचा खेळ खरं तर संपलाय आणि ज्यामध्ये जमल्यात 25 धावा. काय खेळी साकारताना आपल्याला ओम खोपकर पाहायला मिळतं. जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये इन झाला, षटकारानं खरं तर स्वतःच्या पारीची सुरुवात केली जाते. अगदी 600च्या स्ट्राईक रेटनं स्वतःचा अकाउंट ओपन केलं जाते. न्यू बॉलर इज ऑन द बॉलिंग लाईन. 3rd ओव्हरमध्ये खरं तर आपल्याला पाहायला मिळेल अमित केनी खरं तर गोलंदाजीच्या उंबरठ्यावर पाहायला मिळेल. 3रं षटक, आता हे निर्णायक षटक खरं तर म्हणावं लागेल. 12 बॉल 31 धाव्यांचं समीकरण. पहिला बॉल ऑन साइडला हा फटका आपण पाहतोय. फटका चांगला आहे परंतु आउटफील्ड खराब आहे आणि त्यामुळे मिळतील पंच. यस, मिळतील डेफिनेटली 2 धावा. 2 धावेनं टीम जाऊन पोहोचली. खरं आपण पाहतोय 27-27 या आकड्यावरती. 12 चेंडू अगदी 29 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय शशिकांतजी केनी साहेबांचे देखील आगमन झालं. शशिकांतजी पाटील, त्याचबरोबर दिवेश भगत. आपलं सहर्ष स्वागत. आपण पाहतो व्यासपीठावर महेंद्रजी वावेकर साहेब, ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी राजेश्री महेंद्र वावेकर, पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका. आणि दरवर्षीप्रमाणे महेंद्र शेठ वावेकर साहेबांचं देखील इथे आगमन झालंय. अजूनही 29 धावांची आवश्यकता. येणारे 11 बॉल. पहा, मागील बॉलवरती एकच धाव खरं तर पंचांनी घोषित केली आहे. 11 बॉल शिल्लक आहेत आणि बनवायचे आहेत आणखी टोटल 30 येतील. मग यस, 30 धाव्यांची आणखी गरज आहे. यस, चला मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र आपण पाहणार आहोत 3ऱ्या पंचाची भूमिका प्राप्ती लाईव्हच्या माध्यमातून. इथून आम्ही अगदी पाहू. मॅच ऑन ठेवा, पहा, उशीर करू नका. वारंवार सध्याच्या स्थितीला विनंती केली जाते. एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावली. जमल्या 26 धावा. आता उर्वरित 11 बॉल आणि 30 धाव्यांची आणखी गरज. गोलंदाज पुन्हा एकदा धावून सज्ज. अमित केनी इज ऑन द बॉलिंग लाईन. राईट हँड बॅट्समन, आक्रमक खेळाडू. खरं तर स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय ओम खोपकर याला आपण पाहतोय. पहा, ओम खोपकर आता पूर्णपणे उभं ठेवलं जात आहे. अगदी पूर्णपणे स्टँड ठेवलं जात आहे. डॉट बॉल आलाय. आता जेवढे डॉट बॉल तेवढा खरं तर प्रेशर, तेवढा दर्पण मात्र बॅटिंग टीमचा आपल्याला पाहायला मिळेल. आणखी एक पहा, खरं तर फलंदाजाला बॉल समजून येत नाहीये. बॅक टू बॅक सलगचा दुसरा निर्धाव आणि या 2 निर्धावनं खरं तर पूर्णपणे प्रेशराईज केलं, पूर्णपणे दर्पण आणलंय. बॅटिंग करणारी टीम खरं तर आपण पाहतोय सिंहगड चॅम्पियन्स टीम. ओम खोपकर खरं तर पहिल्या बॉलवरती षटकार आला होता. त्यानंतर पहा, हा पंचांचा इशारा आलाय. खरं तर अव्वंतरचा एक्स्ट्राची एक धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. टोटल धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 27 धावा दापटल्यावरती. उर्वरित 9 चेंडू आणि गरज आहे 29 धाव्यांची. ऑफ साइडला पुश केलाय परंतु पहा
डिक्लेअर झोनमध्ये फलंदाज खरं तर अगदी दाखल झालाय. प्रयत्न चांगला होता परंतु अगदी आपली बॉडी बॅलन्स करता आली नाहीये आणि तदनंतर इथे सिंगल धाव मिळेल. सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तब्बल आपण पाहतोय 28 धावा 8 बॉल आणि आणखी 28 धाव्यांची गरज. 50% आव्हान खरं तर चेस झालाय परंतु आणखी 50% 50% टार्गेट आणखी चेस व्हायचं बाकी आहे. 8 बॉल 28 धावा. लोवर फुल टॉस आपण पाहतोय. हा बॉल ऑन साइडच्या रिजन मध्ये आतेताने खेळून काढलाय. फिल्डर आहे दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? डेफिनेटली 2 धावा मात्र चित्त्याच्या चपलाईनं कंप्लीट केल्या जात आहेत. एका धावेसाठी आता खरं तर संघर्ष मैदानाच्या आतमध्ये केला जातोय. मेगा फायनलची लढत कोण आपलं नाव चॅम्पियन ट्रॉफी वरती कोरणार याच्यासाठी सुरू असलेला हा संघर्ष, याच्यासाठी सुरू असलेली ही मेहनत दोन्ही टीमची आपल्याला पाहायला मिळते. अमित पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आडव्या बॅटनं फ्लिक केलाय. लॉंग ऑनच्या रिजन मध्ये फिल्डर आहेत ज्याच्यासाठी जाळ बनवला होता आणि त्याला जाळात अडकवला गेलाय. खरं तर आपण पाहतोय सलामीचा आदित्य दलवी मैदानाच्या बाहेर. गोलंदाज झालाय गणेश. गोलंदाजीच्या उंबरठ्यावरती पूर्ण टीमची जबाबदारी खरं तर आपल्या खांद्यावरती घेतली आहे. आता ती जबाबदारी कशा रीतीनं पार पाडली जाणार तेवढी जबाबदारी ओम खोपकर आणि सुशांत पवारच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. चला लवकर स्पीड अप करा. जर 7 विकेट 26. आली तर दिवेश भगत साहेबांकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज गोलंदाजाला दिलं जाईल. यस, कॅश प्राइज जमा झाले. खरं तर आपण पाहतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. हा बॉल आपण पाहतोय ऑफ साइडला अगदी ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहेत. आता सिंगल डबलने मॅच बनणार नाहीये. मॅच मध्ये अस्तित्व निर्माण ठेवायचं असेल, मॅच मध्ये टिकून राहणं गरजेचं असेल तर मोठ्या फटक्यांची अपेक्षा, मोठ्या फटक्यांची आशा असेल. सुशांत पवार स्ट्राईक एंड वरती 4थ्या क्रमांकावरती दाखल झालेला खेळाडू अद्याप खेळ साकारताना पाहायला मिळेल. 5 बॉल शिल्लक आहेत आणि ज्यामध्ये बनवायचे आहेत टोटल आणखी धावा. यस, 25 धाव्यांची आणखी गरज. 5 बॉल 25 धावा. गोलंदाज सज्ज. ऑन साइडला फटका आपण पाहतोय. डीप मिड विकेटला फिल्डर आहेत आणि इथे मात्र 5 सिंगल. आता खरं तर सिंगल डबलला प्राधान्य न देता चौकार षटकारांची मैदानाच्या आतमध्ये गरज आहे. बॅटिंग करत असताना टीमला 4 बॉलचा खेळ बाकी आहे आणि तब्बल 4 षटकार कंपल्सरी खरं तर ठोकावे लागतील. 4 बॉल 24 धावा. आदरणीय अमित जाधव साहेबांचं देखील आगमन झालंय. सहर्ष स्वागत. डेफिनेटली सर्वांचं मनपूर्वक स्वागत. परंतु इथे पहा, हा बॉल आलाय डॉट आणि अगदी आता थोडीशी मॅच झुकताना खरं तर पाहायला मिळेल. फिल्डिंग करणारी टीम खरं तर आपण पाहतोय मग अर्नाला विक्टोरियन्स टीम या गोलंदाजावरती सोपवलेली ही जबाबदारी आणि अद्याप 3 बॉल हाताळले ज्यामध्ये खर्च केला फक्त 2 धावा. अगदी यशस्वीरित्या जबाबदारी पार पाडत असताना गोलंदाज आपण पाहतोय गणेशाला. आणखी एक पहा, आणखी एक पहा, आणखी एक. खरं तर इथे मिळेल फक्त सिंगल आणि आता मैदानामध्ये मॅच मध्ये पूर्णपणे इन झालाय संघ, तो म्हणजे आपण पाहतोय अर्नाला विक्टोरियन्स. 2 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 23 धाव्यांची आणखी गरज आहे. नक्कीच प्रज्योत, आता भगतवाडी टीमचे समर्थक जल्लोष साजरा करायला सुरुवात झाली. आनंद, आवाज, आक्रोश इथे येतोय मैदानाच्या आतमध्ये. डेफिनेटली 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहा विकेटसाठी खरं तर दिवेश भगत साहेबांकडून. परंतु पहा, विकेट जरी नसली घेतली परंतु जी जबाबदारी खरं तर टीमनं या गोलंदाजावरती सोपवली होती आणि ती जबाबदारी खरं तर यशस्वीरित्या पार पाडताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम बॉल या सुकापूर प्रीमियर लीग मधील या मॅच मधील या मेगा फायनल मधील शेवटचा बॉल आणि 23 धाव्यांचा आणखी पाठला करायचा. गोलंदाज होईल सज्ज गणेश मैदानाच्या आतमध्ये. आणि हा पहा, आणखी एक डॉट. चॅम्पियन ठरतोय खरं तर आपण पाहतोय सुकापूर प्रीमियर लीग सरपंच चषकामध्ये अर्नाला विक्टोरियन्स टीम इज अ चॅम्पियन. ठोक डीजे.
थँक्यू सो मच. अभिनंदन. इथे हा सामना जिंकलाय करायचा चॅम्पियन ठरलाय संघ अर्नाला विक्टोरियन्स हा संघ चॅम्पियन ठरला आणि त्या संघाचे संघ मालक दिव्यजी भगत माजी उपसरपंच त्यांनी पॅक केलेला हा अर्थातच सरपंच विद्यमान उपसरपंच दिव्यजी भगत. तर नक्कीच महेंद्रजी वावेकर साहेबांना मी आमंत्रित करतोय की आपण हा सन्मान स्वीकारावा. मी महेशजी पाटील साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपल्या पवित्र हस्ते महेंद्रजी वावेकर ज्यांच्या सुसौभाग्य पत्नी खरं तर राजश्री महेंद्र वावेकर पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका आहेत असे महेंद्रजी वावेकर साहेबांना जोरदार टाळ्यांनी आपण सन्मानित करूया.